मंगलमूर्ति मोरया। भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय जय राम। बोलिए श्री राम जय राम। श्री राम जय 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 राम
राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय जय। वीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वात्मांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारि वाचा गमो पंथानंत या राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा यः पृथिवीभर वारणाय दिविजयी सम्प्रार्थितश्चिन्मयः संजातः पृथिवीतलेर्व्यकुले माया मनुष्यो व्ययः निश्चक्रं हतराक्षसः पुनरगात् ब्रह्मत्वमाद्यं स्थिरां कीर्तिं पापहरां विधाय जगतां जानकीशं भजे विश्वोद्भवस्थितिलयादिषु मायाश्रयं विगतमायमचिन्त्यमूर्तिम् आनन्दसान्द्रममलं निजबोधरूपं सीतापतिं विदिततत्त्वमहं नमामि धीरं धीरं धरित्रीं पदकमलमुखन्याससम्पीडयन्तं निष्काणयन्नाशयन्तं निखिलकलिमलन्तालिजैः कङ्कणानां गायन्तं राम रामेत्यतिरतिरभसैराघवं संस्मरन्तं संगीताचार्यवर्यं कपिकुलतिलकं मारुतिं नौमि वीरं कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां आधेयन् यन्मुमुक्षो सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये राम नाम भवानी शंकरौ वंदे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् उद्भवस्थितिसंहारकारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभाम् अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। श्री पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं आयोजित झालेल्या या पुरुषोत्तमाच्या कथेमध्ये अवगाहित व्हावं, सुस्नात व्हावं या परिशुद्ध हेतून या ठिकाणी जमलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला नमस्कार। भगवंताची जगदंबेची सद्गुरुनाथांची अखंड आपल्यावर कृपा राहावी याकरता भगवंताला जे वागणं आवडतं असं आपल्या वर्तनामध्ये आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन बसले असतील त्यांच्या धर्मनिष्ठेला नमस्कार। अधिकारी साधक तत्वचिंतक श्रेष्ठाचे कला उपासक समाजातले विविध क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी बसलेत, सर्वांबद्दल आदरभाव व्यक्त करतो आणि रामकथेला सुरुवात करतो।
मनुष्याला शाश्वत समाधान, शाश्वत सुख पाहिजे आणि म्हणून तो अनेक विध प्रयत्न करीत असतो. पण गोंदवलेकर महाराज म्हणायचे, आपल्याला हवंय आनंद आणि आपण गोळा करतोय दुःख. ज्यानं वृत्ती बहिर्मुख होतील अशा अनेक गोष्टी आपण मांडतो आणि त्यामध्ये रमण्याचा प्रयत्न करतो. पण आपण असा प्रपंच 500 वर्ष केलात तरी सुद्धा आपण सुखी होणार नाही. परमार्थ थोडा केला तरी आपण सुखी होऊ. पण मला आनंदी होण्यात मला प्रामाणिक परमार्थ करण्याची आवड आहे का, हा खरा प्रश्न आहे. परमार्थाच्या नावाखाली सुद्धा आपण पुन्हा प्रपंचच मांडतो. दिवसेंदिवस मनुष्य अंतर्मुख झाला पाहिजे. या ज्ञानेंद्रियांची जी जगाकडे बघण्याची धाव आहे ती थोडी कमी झाली पाहिजे. शांत बसावं आणि या देहाला चालवणारं काय आतमध्ये व्यवस्थापन आहे, कोण आहे तो आत्माराम, याचा कणभर तरी शोध घ्यावा. पण मनुष्याचा गैरसमज असा आहे की काहीतरी केलं, माळा जपा, कुठेतरी पाणी घाला, भरा 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 फिरा, कुठेतरी प्रदक्षिणा घाला. देहानं काहीतरी केल्याशिवाय आपण परमार्थ केला असं आपल्याला वाटत नाही. आणि देहाचा परमार्थाशी संबंध फार कमी आहे. देहाला घेऊन आपण जगतो म्हणून देहाला घेऊन परमार्थ करायचा आहे. पण परमार्थाला एकमेव गोष्ट लागते, ते म्हणजे मन. ते सोडून आम्ही सगळं परमार्थाला देतो. काय गंमत आहे, एवढे वर्ष प्रपंच झाल्यानंतर सुद्धा आज आपण सुखी नाही आहोत हे निश्चित आहे. गंमत म्हणून बोलतो, आपली बायको अशी आहे असं असून सुद्धा आपण आपल्या मुलाचं लग्न मांडतो. आता सून कशी असेल ते अजून टेन्शन. गंमत म्हणून बोलतो. थोडं उदाहरण त्यातलं लक्षात घ्या. या बहिर्मुख गोष्टीनं आपण सुखी होणार नाही हे ज्या दिवशी आपल्याला प्रामाणिकपणे पटेल आणि ते माझ्या वर्तनामध्ये येईल आणि अंतर्मुख होण्याकरता मी काय काय करू आणि प्रामाणिक परमार्थ सुरू होईल, अंतर्मुखता प्रामाणिक सुरू होईल, त्या दिवशी पक्क समजावं की आता माझी कल्याणाची वेळ जवळ येत चालली. आणि प्रपंच कर्तव्य म्हणून करीत असताना अंतर्मुख कसं राहावं हे शिकवणारी कथा म्हणजे श्री रामकथा आहे. फक्त ती कथा मुरवून घ्यावी. जसं लोणचं मुरतं बघा, लोणचं मुरलं ना की पूर्ण लोणचं म्हणून एक लोणचं असतं. फोडी वेगळ्या ते वेगळं, खार वेगळा असं राहत नाही. जी खाराची चव तीच फोडीची चव. तसं आपली वर्तनाची आणि अंतःकरणाची एकमेव दिशा विचारांची ठरली की तो परमार्थ मुरला असं समजावं. नाही तर मनुष्य देवघरात वेगळा असतो आणि ऑफिसमध्ये वेगळा असतो. आरती करताना स्वामींचं दर्शन घेताना मी वेगळा असतो आणि शत्रूशी वागताना वेगळा असतो. पण परमार्थ मुरला की चित्ते वाची क्रिया यांच्या साधूनाम एकरूपता. त्यांचं चित्त, वाणी आणि क्रिया या तिन्ही एकरूप झालेले असतात. त्या रामांच्या झाल्यात की नाही बघा. म्हणून रामकथा ऐकावी. हे मला माहीत आहे किंवा हे मला माहीत नाही, नवीनच ऐकलं असं एक्साइट व्हायला सुद्धा कथा ऐकायची नाही. लोणचं मुरणं हा दृष्टांत लक्षात ठेवाल. तसा परमार्थ माझ्यात मुरला पाहिजे.
आणि रोज सकाळ संध्याकाळ दुपार विचार करावा की तो परमार्थ माझ्यात मुरलाय का. समर्थ सांगतात परमार्थ या नावाखाली आपण जे करतो तो परमार्थ असतो का हे एकदा ओळखा. जेणे परमार्थ ओळखिला, दासबोध, जेणे परमार्थ ओळखिला तेणे जन्म सार्थक केला, येर तो पापी जन्मला कुलक्षया कारणे. आणि याकरता अखंड श्रवण करावं, म्हणजे केव्हा तरी असं क्लिक होतं आणि परमार्थ ओळखायची क्षमता आमची निर्माण होते. चला काय सांगतायत श्री वाल्मिकी याचा थोडासा अंदाज घेऊया. श्री क्षेत्र नैमिषारण्यामध्ये कथा सुरू आहे. कथा सांगतायत, स्वतः कुशलव रामराय ऐकतायत, सगळे बाकीचेही लोक ऐकतायत. सकाळच्या वेळेला यज्ञ, दुपारच्या वेळेला कथा. अप्रतिम असा यज्ञ करण्यात आला, अश्वमेध. त्यानंतर एक इष्टी करण्यात आली, म्हणजे अपेक्षा पूर्ण करणाऱ्या यज्ञाला इष्टी म्हणतात. पुत्रकामेष्टी. आणि त्यानंतर अग्निनारायणांनी प्रकट होऊन दर्शन दिलं आणि पायसाचा प्रसाद दिला. हा तिन्ही राण्यांना देण्यात आला. आणि कौसल्येला एक पुत्र झाला, कैकेयीला एक पुत्र झाला आणि सुमित्रेला जुळं झालं. आणि या तिघांची नावं ठेवाय करता वशिष्ठ महामुनी 12व्या दिवशी उपस्थित आहेत. 12व्या दिवशी करायचं म्हणून त्याला बारस म्हणतात. आणि आता नाव ठेवूया, अध्यात्म रामायणाचा थोडा आधार घेऊया नावं ठेवायला. व्यासांचं आहे अध्यात्म रामायण. ते म्हणाले या कौसल्या पुत्राचं नाव काय ठेवूया. त्याला मांडीवर घेतलं आणि वशिष्ठ नाव शोधायला लागले. आणि त्यांनी सांगितलं या जगामध्ये असं व्यक्तिमत्व यापूर्वी झालं नव्हतं. सगळं एकत्र, सगळा काही सारभूत भाग जो आहे. आणि म्हणून काय छान श्लोक आहे व्यासांचा अध्यात्म रामायणातला. यस्मिन् रमन्ते मुनयः विद्यया ज्ञान विप्लवे तं गुरुप्राह रामेति रमणाद् राम इत्यपि. किडा मुंगी श्वापद इथपासून अगदी ब्रह्मदेवापर्यंत, साक्षात्कारी महापुरुषांपर्यंत सगळेजण ज्यामध्ये रमतात असं जे राम नावाचं तत्व, आत्मतत्व, विषयांच्या आलंबनातनं आपण ज्याच्याशी एकरूप होतो ते रामतत्वच आहे. विषय फक्त आलंबन आहे. आपण आरसा पाहतो का आरशात आपल्याला पाहतो सांगा. म्हणजे आरसा चांगला आहे, बिलोली आहे तो. आरसा पाहतो का कोणी. विकत घेताना एकदा पाहिल फार, पण आरसा नाही पाहत. आपण आरशात आपल्यालाच पाहतो. त्यामुळे विषयांची जी सुख आपण घेतो ही विषयांची सुख त्या विषय सुखाकरता नाही घेत, आपल्याला बरं वाटण्याकरता घेतो. फार मोठा वेदांत नको आज. आपल्याला सगळीच्या सगळी विषय सुख आपण आपल्याला बरं वाटायकरता घेतो की नाही. नाही म्हणले त्या बटाटे वडा विकणाऱ्याचं कसं चालायचं म्हणून मी म्हणले रोज येतो इथं. पोट बिघडलं तरी मी खातोच वडे 5-7. त्याचं कसं चालणार नाही. तर असं कोणी आहे का. नाही. आपल्याला बरं वाटावं आणि जिभेला बरं वाटा नाही, जिभेच्या माध्यमातून मनाला बरं वाटावं. नवे मनाच्या मागम जो आहे ना त्याला बरं वाटावं. विचार करून ठेवायचा. विषय सुख आपण विषय सुखाकरता घेत नाही. इंद्रियांना बरं वाटतं, आपल्याला वाटतंय की त्यांनी बरं वाटतंय. त्याला वेदांतांनी उदाहरण दिलंय. हरिण धावतंय. हरिण कशा करता. पाण्याकरता. नीट ऐका बरं. पहिले एक अर्धा तास माणसं फ्रेश असतात तेव्हाच वेदांत उरकून घ्यावा. हरिण धावतंय, पाणी 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 म्हणून धावतंय. आणि त्याला म्हटलं हे पाणी आहे. बघतो तर ते ऊन आहे. उन्हाचा परावर्तन होऊन त्या मातीवरती ते पाणी आहे. त्याला मृगजळ म्हटलं.
त्याला अजून पुढं मृगजळ दिसतं. मृगाला फसवणारं पाणी म्हणून त्याला मृगजळ म्हटलं. आणि धावतोय धावतोय धावतोय, खूप धावला खूप धावला खूप धावला, आणि केव्हा तरी खरं पाणी मिळालं. आणि खरं पाणी मिळाल्यानंतर ते पाणी पिल्यानंतर त्याला बरं वाटलं. आणि त्याचा बुद्धीचा गैरसमज असा झाला, मला जे भासलेलं होतं मृगजळ त्यानेच माझी तहान भागलेली आहे. बरं, मृगजळानं तहान भागेल का? तात्कालिक का होईना जे बरं वाटलंय ते खरं पाणी आहे म्हणूनच बरं वाटलंय. तसं विषयांच्या आलंबनातनं आपण रामाशीच रमतो. ज्याच्याशी ज्या तत्वाशी रमतो त्या तत्वाला म्हणायचंय राम. सर्वसामान्य जीव, देहधारी जीव, देहाला मी समजणारा जीव विषयांच्या माध्यमातून ज्या तत्वाशी रमतो, आणि साक्षात्कारी महापुरुष विषयाच्या आलंबनाशिवाय ज्या तत्वाशी रमतात त्या तत्वाचं नाव आहे राम. आता विचार करा, आपण जे नाव घेतो ते किती महान आहे. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणत कुठलंही नाम घेत असा, अच्छा ते आहे का? ते कळलं नाही तरी तेच आहे, कळलं तरी तेच आहे. काय व्यासांचा श्लोक आहे हो, यस्मिन् रमन्ते मुनयः विद्यया ज्ञान विप्लवे तंगुरु प्राह रामेति रमणाद राम इत्यपि. एकच ते विश्वाला निर्माण करणार, विश्वाला आकार रूपानं सांभाळणार, आणि विश्वाचा यथाकाली आपल्या स्वरूपात विनाश करून घेणार. जी फॉर जनरेशन, ओ फॉर ऑपरेशन अँड डी फॉर डिस्ट्रक्शन गॉड. त्याला आमच्या ऋषींनी म्हटलं राम. दुसरं नाव ठेवलंय भरणात भरतो नाम. फार सुंदर श्लोक वापरला, आमच्या दोहा वापरला. विश्वभरण पोषण कर जोई, विश्वभरण पोषण कर जोई, काकर नाम भरत अस होई, काकर नाम भरत अस होई. रामचरितमानस. विश्वभरण पोषण करो जो, ही भरत याचा अर्थ कंप्लीट. म्हणून आज भरीत केलं होतं काय तुम्ही गोष्ट. भरीत खाताना सुद्धा भरतांची आठवण यावी. विनोद हा फक्त गंमत आहे, लक्षात घ्या. विनोदाच्या माध्यमातून, कुठल्याही माध्यमातून भगवंताला किंवा भगवंताच्या कुठल्या तरी भक्ताला आठवायची व्यवस्था करतं त्याला पुराण असं म्हणतात. निमित्त काहीतरी आहे, आठवण फक्त भगवंताची करायची. हेच दान देगा देवा. काय हो भरताचं चरित्र आहे, सगळं सांगत बसत नाही. पण भरत हे असं व्यक्तिमत्व आहे ज्याच्यामध्ये प्रेम आणि विवेक दोन्ही समान आहेत. गंमत काय होतं माहिती का, भावनिक माणसं असतात ना ती बावळट असतात बऱ्याचदा, आणि बुद्धिमान माणसं भावना शून्य असतात. असं बऱ्याचदा असतं बघा. आमचं म्हणले 1 नोव्हेंबरला स्वेटर कपाटातनं बाहेर येणार म्हणजे येणार, थंडी असो नाही तर नसो. आमची पद्धत आहे 1 नोव्हेंबर एकदम शार्प. बुद्धिमान माणसं बऱ्याचदा कोरडी असायची शक्यता असते, आणि भावनिक माणसं बेशिस्त असायची शक्यता असते. पण भरत हे असं व्यक्तिमत्व आहे की जेवढी भावना तेवढाच विवेक. उदाहरण म्हणून सांगतो. भरत जेव्हा मातुलाहून म्हणजे आपल्या मामाच्या घराहून परत येतात. मातुल घर म्हणजे मामाचं घर, मातुल म्हणजे मामा. जेव्हा घरी परत येतात तेव्हा कैकेयीला
आनंद झाला. कैकेयीने त्याला ओवाळलं. याने विचारलं, राम कुठं आहे? तो दादा कुठे आहेत? वनात गेले. ते वनात गेले असं आपण ऐकलं असतं तर आपण कसं एक्साइट झालो असतो की नाही? असं कसं वनात पाठवलं ना, काय पद्धत आहे काही? असं झालं असतं की नाही आपल्याला? पण वाल्मिकी सांगतात, भरत एक्साइट झाले नाहीत, भरत दुःखी झाले. का दुःख झालं त्यांना? ज्या रामावर अत्यंत चारित्र्यवान, अत्यंत शुद्ध म्हणून मी श्रद्धा ठेवली, तो राम वाईट वागूच कसा शकला? ज्याच्यावर आपण श्रद्धा ठेवली तो वाईट आहे असं कळल्यानंतर आपल्याला वाईट याचं वाटतं की आपण चुकीच्या ठिकाणी श्रद्धा ठेवली. आपण फसलो गेलो याचं वाईट वाटतं. भरत अजिबात भावनांना इथे किंमत देत नाहीत. श्लोक आहे, तच्छ्रुत्वा भरतस्त्रस्तो भ्रातृश्चारित्र्य शंकया. भावाच्या चारित्र्याची शंका आली त्याला. भरतांचं जे रामांवरचं प्रेम आहे ते गुणवत्तेचं प्रेम आहे, लक्षात घ्याल. रामांच्या मध्ये गुणवत्ता आहे म्हणून मी प्रेम करतोय. राम तसे आहेत प्रेम करायला योग्य. आणि ज्या अर्थी त्यांना वनात जायला सांगण्यात आलं, अयोध्येच्या राज्यव्यवस्थेकडून कुणावर अन्याय होणं शक्य नाही हो. रामांवर अन्याय कसं करतील? दशरथ महाराज किंवा अयोध्येची राज्यव्यवस्था न्याय देणारी व्यवस्था आहे हो. आणि ती परंपरेनं न्याय देण्याची व्यवस्था आहे. असं नाही की फक्त दशरथ महाराज चांगले आहेत, त्यांचे वडील चांगले आहेत. कधीही अन्याय झालेला नाही कुणावर. अशी राज्य व्यवस्था एका मुलावर, 27-28 वर्षाच्या मुलावर अन्याय कसा करील? रामांचंच काहीतरी चुकलं असणार आहे. पहिलं मनात काय आलंय भरतांच्या लक्षात. म्हणून विवेकही तेवढाच आहे. मला ही कथा रंगवायची नाहीये. तच्छ्रुत्वा भरतस्त्रस्तो भ्रातृश्चारित्र्य शंकया. तो विचारतो आईला की कच्चिन्नो ब्राह्मण धनम रामम मे हृता. कुणा गरीब ब्राह्मणाचं धन रामाने हरण केलं काय? कुणा परस्त्रीकडे वाईट अर्थानं पाहिलं काय? कुठल्या कारणाकरता रामाना वनात जायला सांगण्यात आलं? म्हणजे प्रसंग आल्यावर भरत पहिल्यांदा विवेक करतात, भावनेच्या भरात वाहून जात नाहीत. आपल्या जीवनात विवेक पाहिजे की नाही बोला? आता नुसताच विवेक नाही. असे भरत रामाना आणायला परत आणायला जातात. आणि राम येत नाहीत म्हणल्यानंतर इतके ओक्साबोक्षी रडतात. ते सांगतात, रामा तू येत नाहीस ना तोपर्यंत मी पण अयोध्येत प्रवेश करणार नाही. आणि 14 वर्ष भरतही वनात राहिलेत. भावनांनाही तेवढाच न्याय. 50-50% लक्षात घ्या. बऱ्याच 60-40, 30-70 परमार्थ नीट, खूप नीट ऐका. रामायण 1000 वेळा ऐकाल, पण त्यातल्या मर्माच्या गोष्टी मला ज्या गुरुजनांनी सांगितल्या त्या मी आपल्यासमोर शेअर करतोय. आपल्यालाही माहिती आहे, फक्त जागृत करतोय. कधी वाहून जायचं नाही, विवेकातही वाहून जायचं नाही. नुसतं बुद्धिमत्तेने तर्काच्या पातळीवर पण वाहून जायचं नाही आणि भावनेमध्ये पण वाहून जायचं नाही. बऱ्याच लोकांचा अख्खा दिवस रडण्यात जातो. सारखे रडत असतात. टीव्हीकडे पाय करून झोपत नाही म्हणले. सगळ्या सिरियल त्या नवनाथांच्या वगैरे चालल्या. म्हणजे चांगली गोष्ट आहे, काही वाईट नाही आहे. पण तर्क नावाची गोष्ट आहे की नाही काही? बरं, तर्कटी असतात काही लोक, असं नाही हो. 50-50%. आणि हे भरतांच्या मध्ये आहे. भरतांचं जीवन पाहिल्याबरोबर कळतं. अहो किती महत्वाचे आहेत भरत माहितीये का? संपूर्ण रामायणात सगळेजण रामांचं नाव घेतात. लक्ष्मण काय म्हणतो? राम राम राम. सीतामाई काय म्हणते? राम राम राम. दशरथ महाराज काय म्हणतात? राम राम. नवे रामाच्या वियोगानं तर गेले, इतकं रामांवर प्रेम. सगळेजण रामाचं नाव घेतात. राम कोणाचं नाव घेत असतील? म्हणजे आधार कोणाचा वाटत असेल रामांना? लक्ष्मणा, तू म्हणतोयस भरत माझ्याकडे येतोय, मला तर तो दिसत नाहीये, पण चतुरंग दल बरोबर घेऊन तो मला
मारायला येतोय असं तू म्हणतोयस, पण मी खात्रीनं सांगतो लक्ष्मणा, तो जर येत असेल तर तो मला परत न्यायलाच येतोय. रामांना खात्री आहे भरताबद्दल. आपल्या देवाला आपल्याबद्दल खात्री तेव्हा वाटते जेव्हा आपल्यामध्ये विवेक म्हणजे प्रज्ञा आणि अनन्यता या दोन्ही गोष्टी समान असतात. म्हणून भरतांचं चरित्र आठवावं. काय डिफिशियन्सी आहे ना ती भरून काढतो, त्याला भरत म्हणतात. कंप्लीट म्हणजे भरत हे मल्टीव्हिटॅमिनची गोळी आहे परमार्थातली. काय कमी पडतंय त्यात, ए कमी पडतोय का, बी कमी पडतोय का, डी कमी पडतोय का, मिनरल कमी पडतायत का, प्रोटीन, सगळं त्या गोळीत आहे. भरत चरित्र ऐकलं की आपण असे एकांगी होत नाही ना. भावनांच्या मध्ये वाहून चाललेत किंवा तर्कटपणानं वाहून चाललेत. तर्कच फार असतात बघा लोकांचे. नाम कसं घ्यावं, गोंदवलेकर महाराजांनी कोणीतरी प्रश्न विचारला, नाम कसं सुरू करावं, नाम कसं घ्यावं. महाराजाचं होते, महाराजांनी त्याला पेढा खायला दिला, त्यानं बघ दिशी तोंडात टाकला. एक 10 मिनिटं गेली, खूप गर्दी होती महाराजांना विचारायला, महाराज नाम कसं घ्यावं. पुन्हा त्यांनी पेढा दिला, अख्खा पुढा संपवला अर्ध्या तासात. महाराजांनी काही त्याला उत्तर दिलं नाही शेवटपर्यंत. तो म्हणला, मी अर्धा तास झाला विचारतोय तुम्हाला नाम कसं घ्यावं, नाम कसं घ्यावं, काही सांगत नाही. म्हणले अर्धा तास झाले मी तुम्हाला तेच सांगतोय. कुठं सांगितलं म्हणले पेढा हातात मिळाल्यावर तो इकडून खावा का इकडून खावा. नाही, ऍक्च्युली कुठून तुकडा तोडावा वाटलं का तुम्हाला. म्हणले नाही वाटत, पेढा सगळ्या बाजूने गोड असतो, मग त्याच्यापेक्षा नाम गोड आहे. म्हणले मरा म्हणलं तरी उद्धार होतो. शंका फार का घेतो माहितीये का, आपण करायचं नसतं म्हणून शंका. पाठच उठलं पाहिजे का, सकाळीच आलं पाहिजे का. आम्हाला ते का याच्यामध्ये कळतं की याला घ्यायचं नाही म्हणून आम्ही नाही म्हणून सांगतो, नसेल तरी चालेल. म्हणून भरत नाव ऐकल्याबरोबर यानंतर पुढचं भरणात भरतो नाम लक्ष्मणम लक्षणान्वितम. लक्ष्मणाचं नाव सगळी लक्षणयुक्त, प्रत्यक्ष लक्ष्मीयुक्त म्हणून तो लक्ष्मण. म्हणले लक्ष्मीयुक्त लक्ष्मण, बाकी आम्हाला भरत पटलं, राम तर पटवून घ्यायलाच पाहिजे कारण त्याचं मुख्य नाव आहे. पण लक्ष्मणाचं काही पटत नाही. लक्ष्मी आणि लक्ष्मणाचा काही संबंध आहे का. आयुष्यभर सेवक म्हणून राहिलाय, आयुष्यभर लक्ष्मणानं केलंय काय हो. लक्ष्मण राजा झाला आहे का कुठं. आमच्या ठिकाणी निवडणुकीला उभा राहिला तिकिटावर, असं आहे का काही. इतका पराक्रमी, इतका ज्ञानी, रामांसारखाच, रामांचा बहिष्ठर प्राण असं वाल्मिकींनी वर्णन केलंय. असं असून सुद्धा लक्ष्मणाचं कुठेही काही कौतुक नाही, श्रीमंती नाही, काही विशेष काहीच नाही. तुम्ही काहीतरी काय सांगताय. अखंड सेवक म्हणून राहिला तो. लक्ष्मी नावाची गोष्ट लक्ष्मणाजवळ होती, असं कसं काय. म्हणले तुम्ही सांगा लक्ष्मी कुठं असते हो. भगवान महाविष्णूंचं पोश्चर आठवा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं आठवा. विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. होय ना. यामध्ये लक्ष्मीचं ठिकाण कुठलं आहे. ती चरणाजवळ आहे आणि पाय चेपतीये, अखंड पादसंवाहन करते. आज सुद्धा विष्णूंना आठवल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र येतं. त्या शेषावरती भगवान निजलेत, तो शेष डोलतोय, हातामध्ये शंखचक्र गदा पद्म असे पहुडलेत आणि पाय चेपतीये लक्ष्मी. मी नेहमी गमतीनं सांगतो, लाखो वर्षामध्ये भगवंतानी आपला डीपी अजून बदललेला नाही. रिकाम टेकडी माणसं सारखे डीपी बदलतात, सकाळी वेगळा संध्याकाळी वेगळा, तोंड वाकडच. याचा अर्थ बघा, लक्ष्मी कशाने उद्धरली तर चरणसेवा करून उद्धरली. बरं, चरणसेवा. विष्णूंची काय सेवा करते ती. चरण पाद संवाहन करते.
पाय चेपतीये. आता मला सांगा, लक्ष्मण आयुष्यभर असा राहिलाय की नाही? काय करू सांगा, ही त्याची लक्ष्मी आहे. रामा सांगा, पटलं नाही तरी तो ऐकतो. सीतादेवींना सोडून यायचा मुद्दा पटलेला नाहीये तरी ऐकतो का? मी रामांचं आयुष्यभर ऐकेन हे त्याच्या जीवनाचं व्रत आहे. मला पटलं तर ऐकेन नव्हे, पटलं तर ऐकेन याच्यामध्ये आपला अहंकार आपण गृहीत धरतो. मला पटत नाही त्यांचं, मग नाही मी ऐकणार. लक्ष्मणाच्या जीवनात अहंकार आहे का बघा. लक्ष्मणाच्या जीवनात तडफ आहे, पराक्रम आहे, जराही अहंकार नाही. चरणसेवा कशी करावी, सगळी लक्ष्मीची लक्षणं लक्ष्मणामध्ये आहेत. म्हणून लक्ष्मणं लक्ष्मणान्वितं शत्रुघ्नं शत्रुहंतारं एवं गुरुरभाषत. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपति राघव रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति जय राम श्री राम श्री राम. इथे येण्यापूर्वी मुंबईला विलेपार्ले नावाचं जे गाव आहे, इथे हनुमंताचं आणि रामरायाचं एकत्र मंदिर आहे. दक्षिणेतल्या लोकांनी स्थापन केलेलं 50-60 वर्षापूर्वी जुनं मंदिर आहे. त्याला रामांजनेय देवस्थान असं म्हणतात. त्यांनी पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं रामकथा आयोजित केली होती. हीच मंडळी सगळी होती तिथे. आणि तिथे मी शत्रुघ्नाविषयी अर्धा-पाऊण तास सांगत होतो आणि तुम्ही एका वाक्यात इथे सांगितलं म्हणून तो हसला. मग बाकीच्या कथेला न्याय देता आला नाही मला तिथे. पण काय ते सुचवेल ते बोलणं होतं. शत्रुघ्न शब्दाचा फार छान अर्थ दिलाय बरं, एवढंच सांगतो. फार महान आहे शत्रुघ्न, एवढंच लक्षात ठेवा. असो, आता ही लहान मुलं हळूहळू दिसामासानं वाढतायत. ठुमक चलत रामचंद्र वगैरे असलं काही वाल्मिकी लिहित नाही. वाल्मिकींना जो प्रतिपाद्य विषय आहे तो सोडून बोलायचं विस्ताराचं भय वाटतं असं म्हटलंय बाळशास्त्री हरदास. विस्तार भय, विस्ताराची भीती वाटते. अरे माझ्याकडनं हा मुद्दा जास्त सांगितला गेला तर मुख्य मुद्दा बाजूला राहील, असं वाल्मिकींचं लेखनाची पद्धत अशी आहे. 2-3 श्लोकात रामरायानं मोठं केलं त्यांनी
आणि 12 वर्षाच्या या मुलांचं मुंजी बंधन करण्यात आलं. मुंजीचं जे झाड असतं ते असं कडक असतं, चिवट असतं आणि ती कमरेला बांधायची. म्हणजे ब्रह्मचर्य पालनाकरता या सगळ्या गोष्टींची गरज आहे. आणि आता ब्रह्मचर्यम पालय अशी आज्ञा द्यायची आहे गुरुजींनी. आणि इथून पुढं तीन वर्ष गुरुजींच्या पाठशाळेमध्ये जाऊन राहायचं आहे. मुलं कोणाची आहेत? अश्वमेध यज्ञ केलेल्या दशरथाची मुलं आहेत. अश्वमेध यज्ञ एकदा केला की तो जगामध्ये चक्रवर्ती सम्राट म्हटला जात असे. चक्रवर्ती म्हणजे पृथ्वीचा राजा. मग त्याची मुलं किती महत्वाची आहेत. पण त्यांनी सर्वसामान्यांप्रमाणे वसिष्ठांच्या आश्रमामध्ये सगळी मुलं जशी झोपतात त्या ओसरीवरती, असं दर्भासनावर म्हणजे साध्या पोत्यावर झोपायचं. केस वाढवायचे नाहीत. आता सगळ्यांचा चकचकीत गोटा चौघांचा. पहाटे उठायचं 2:30 अध्ययनाला सुरुवात. रोज तृचाकल्प नमस्कार, म्हणजे काल जे आपलं बोलणं झालं की एक वेदमंत्र म्हणायचा आणि एक नमस्कार घालायचा, त्याला तृचाकल्प नमस्कार म्हणतात. तो मंत्र म्हणायचा आणि नमस्कार. आणि असे 1000-1200 सूर्यनमस्कार घालायचे रोज पहाटेच्या 3 तासात. म्हणले पण गुरुजी आम्ही घरी सामोसा खातो नाश्त्याला, आम्हाला गडावर पत्र येतात, आम्ही गडावर वर्ग चालवतो लहान मुलांचे. भरपूर वर्ष झाली, 15-20 वर्ष आम्ही हा वर्ग लहान मुलांचा घेतो. म्हणजे मीच हा मुद्दा आमच्या मीटिंगमध्ये मांडला होता. म्हटलं बुवा, मारुती बुवा होते, म्हटलं बुवा आपण नुसतं बोलतो असं आहे तसं आहे हे बरोबर नाही, आपण मुलांचा वर्ग सुरू करूया. मी करतो म्हटलं सगळं, पत्रबित्र मी लिहितो. आणि 100-150-200 मुलं असतात. आता आम्ही 150च्या आत घेतो कारण ते अकोमोडेशन अवघड जायला लागलं आम्हाला. पण मला आठवतं एकदा 200 मुलं होती, तर फार अवघड जायला लागलं. मग म्हटलं नाही सर, 125 ते 150च्या दरम्यान मुलं घेतो. आम्हाला पत्र येतात, बुवा आमच्या मुलाला रोज सामोसा लागतो नाश्त्याला, गडावर काय असतं. मी त्यांना म्हटलं फोन लावून द्या मला, हे सगळं टाईप करून त्यांना जाणार कधी. म्हटलं सामोसा बिमोसा काही नाही, तुम्ही फक्त मुला इथे पाठवून द्या. पहिल्या दिवशी त्यानं चेहरा सामोस्यासारखा केला होता, असा वाकडा. पण दुसऱ्या दिवशीपासून सगळी 150-200 मुलं जे खात आहेत ना, ते त्याला चालायला लागलं. गरम गरम पोहे, उपीट. आम्ही काय उपाशी नाही ठेवत, 2दा नाश्ता असतो. आता त्यांचं पत्र आलं, बुवा त्याला काही चालायला लागलं. म्हटलं एवढा तरी उपयोग झाला की नाही वर्गाचा. का माहितीये का, आपण मुलांना सारखं कम्फर्ट झोन मध्ये ठेवून त्यांना वीक बनवतो. त्यांना काही चाललं पाहिजे. आपलं लहानपण आठवा की हो, आपल्याला चॉईस होता, ही भाजी का ती भाजी. भाजी खातो का कानफडात खातो, आणि दोन्ही खायचो आपण. मुलांना टणटणीत बनवायचं असेल ना तर हे आवश्यक आहे. बरं हे आत्ताच बोलतोय मी, कारण काहीतरी विरोध आहे त्याला. त्यावेळेला गृहीत धरलेलं आहे की तिथं गेलं की असं राहायचं. बरं रामाने कुणी तक्रारच केली नाही, कृष्णाने तक्रार नाही केली सांदीपनींच्या आश्रमात, असं कसं, संपला विषय. फार छान ही शिक्षणाची पद्धत होती बरं का. बरं जेवायला तिथं आयतं मिळणार नाही, गाळ्यात झोळी घ्यायची आणि भिक्षा मागायची त्या वनामधल्या ऋषींच्या आश्रमात. त्या ऋषी स्त्रिया थोडासा एवढासा भात वाढायच्या. बरं तो खायचा नाहीच आहे, तो आणून अरुंधती मातेला द्यायचा, म्हणजे गुरूंच्या पत्नीला, गुरुमाई म्हणायचं त्यांना द्यायचा. आणि मग त्यांनी तो रिपेअर करून छान पाडायचं. भिक्षा मागितली ना की अन्नाची किंमत कळते. एवढं टाकून देतात मुलं. काय आमची पद्धत होती बघा. पाठशाळा बंद पडल्या, अनेक प्रकारची बिलं पास केली आपल्या माजी सरकारांनी आणि आपल्या पाठशाळा बंद करण्यात आल्या.
आणि लक्षात घ्याल, सगळ्या ज्ञातीची मुलं पाठशाळेत असायची, फक्त ब्राह्मण नव्हे. या द्रोणाचार्यांच्या पाठशाळेत कोण कोण होतं त्याची यादी दिली आहे महाभारतकारांनी. जो कर्ण, आपण कर्णाच्या बाजूने कायम बोलतो, तो कर्ण द्रोणांकडे शिकलेला आहे. हायर एज्युकेशनला तो परशुरामांकडे गेलाय आणि तिथेही खोटं बोलून शिकलाय, म्हणून त्यांचा शाप मिळालाय. दृष्टद्युम्न द्रोणांकडे शिकलाय. तो जो त्याचा अंगठा बिंगठा मागून घेतला नाही का, तो द्रोणांकडे शिकलेला आहे. फक्त तो द्रोणांना डोळ्यासमोर ठेवून शिकलाय आणि नंतर त्याचा अंगठा मागून घेतला त्यांनी आणि त्यांनी देऊन टाकला. त्याची गुरुवर निष्ठा होती आणि द्रोणाचार्य चकित झाले. ते म्हणले, अरे इतकी तुझी निष्ठा आहे माझ्यावर, थांब मी तुझ्याकडे राहतो तुला शिकवतो. महिनाभर ते तिथे राहिलेत आणि 2 बोटांनी कसा बाण मारायचा हे शिकवले त्याने. हे पुढचं सांगितलं जात नाही, अर्धच सांगितलं जातं. शिष्याची गुरुवरची निष्ठा सांगितली जाते, तशी गुरुची सुद्धा शिष्याच्या विद्येबद्दलच्या निष्ठेची नोंदही सांगितली गेली पाहिजे. अर्धवट नाही सांगायचं. म्हणून महाभारत मुळातून ऐकत, मुळातून वाचा. मुळातून ग्रंथ वाचल्याशिवाय आपल्या अंतःकरणातल्या विचित्र पद्धतीच्या ज्या, जसं घरामध्ये ते जळमटं लागतात, परवा म्हणालो तसं, तशी जळमटं लागलेली आहेत आमच्या. आणि ही बुद्धी पुरस्सर लावण्यात आलेली आहे, तुम्हाला तुमच्या संस्कृतीबद्दल अनादर उत्पन्न राहावा म्हणून. असो, आणि असं त्या मुलांना शिकवलंय आणि त्या मुलांना काय काय सांगितलंय त्याची यादी दिली आहे. काय देवा वंदित जा, मुंजीतले आहे ते, मराठीत फक्त म्हणतोय मी. देवतांना नमस्कार करत जा. देवा वंदित जा, गुरु स्मरत जा, माता पिता पित्या ध्यात जा, विद्या साधित जा, गुणग्रथित जा, सद्वाक्य मानित जा, क्रोधा वारित जा, क्षमा धरित जा, सद्धर्म पाळीत जा, सत्ये वर्तत जा, बुधा नमित जा, सन्मार्ग सेवित जा. पुढं रात्री जागू नको. काय काय मुलांना सांगितलंय. रात्री जागू नको, दिनी निजू नको, अत्यंत खाऊ नको, आवडते म्हणून हाणा. जिभेचं फार ऐकतो आपण, नाही, विद्यार्थी दशेत नाही करायचं. धर्मा त्यागू नको, उगा बसू नको, उद्योग सोडू नको, खोटे कर्म करू नको, परधना केव्हाही स्पर्शू नको, गर्वाने कधी उन्मत्त होऊ नको. बरंच यादी दिली त्यांनी. हे तू करू नकोस. अर्थात हे काही शिकवायची गरज नव्हती, पण रुटीन म्हणून शिकवलं जात आहे, महत्वाचं आहे. माहिती असलं तरी विमानात सांगितलं जातं की नाही, 1000 वेळा आपण विमान प्रवास केला तरी आता ते कमरेला बेल्ट लावा, ते असे लावायचे असतात. वरनं ते मास्क येईल, ते तोंडावर दुसऱ्याला लावण्यापूर्वी आपला नीट लावून आहे की नाही. मला तर आता तुम्हाला सांगतो, इतका मी त्या फिरून आलो ना, मला मी सुद्धा सांगेन एक दिवस ते. तरीही सांगायचंच असतं, तरीच नियम आहे, सांगायला पाहिजे तुम्ही. जर कदाचित विमान मध्येच लँड करावं लागलं तर इथून 2 मार्ग, तिथून 2 मार्ग आहे ना. असं हे सांगितलं जातंय. आणि काय काय शिकलेत रामराय, हे नुसतं आत्ताच्या भाषेत मी बोलायचं म्हणून सोपं करून बोललो, पण काय काय शिकलेत. 4 वेदांचा यथासांग अभ्यास केला. यान द्विधा म्हणजे फितुरी करायची शत्रूमध्ये, आसन, आक्रमण, असे 6 प्रकारचे क्षत्रियांचे व्यवहार असतात. म्हणजे नुसतं का त्या डोकलामच्या बॉर्डरला सैनिक नेऊन ठेवायचे, आसन म्हणायचं त्यांना, आसन मांडायचं, कधी युद्ध करू शकतो. हे सगळं रामरायानं शिकवलंय. यानंतर किती उत्तम रामरायांच्या मध्ये इतके सद्गुण आहेत, आपण त्याचं वर्णन नंतर ऐकणार आहोत, कदाचित उद्या येईल ते. रामराय सगळी शस्त्र उत्तम चालवतात, तलवार उत्तम चालवतात, दांडपट्टा उत्तम चालवतात, भाला उत्तम फेकतात, गदा उत्तम चालवतात. पण त्यापैकी एक गोष्ट त्यांच्यात मास्तरी आहे, ती म्हणजे धनुष्य. जगामध्ये क्रमांक 1चे धनुर्धर झाले. चौघही त्यांनी सांगितलं, चौघच्या चौघ 3 वर्षात किती छान शिकले.
सर्वे वेद विदशूरा सर्वे लोकहिते रताः सर्वे ज्ञानोपसंपन्ना सर्वे समुदिता गुणैः. चौघही समान, सगळ्यांना मार्क्स समान, पण तेषामपि महातेजा राम सत्य पराक्रम. तरी रामराय काकणभर श्रेष्ठ होते. थोडस नाही म्हटलं तरी चौघ समान, तरी राम थोडे उजवे. आणि अशी मुलं 15 वर्षाची झाली. पूर्वी 15 वर्षाची मुलं भरपूर शिकलेली असायची, त्यामुळं करिअरला भरपूर जागा मिळाल्या. आता 30 वर्षापर्यंत ठरतच नाही हो. अर्धे केस पांढरे झाले त्याचे, विचार करून आणि हेल्मेट घालून. मग आता लग्न सगळं कसं बघा ना. 7व्या 8व्या वर्षी शिवाजी महाराजांना घेऊन शिवनेरीला आल्यात ताई, जिजाबाई. आणि यानंतर सुरुवातीला खेड शिवापूरला राहिली ती मंडळी, आणि नंतर लाल महाल बांधलाय 12 वर्षाचे झाल्यानंतर. 14 वर्षाचे झाल्यानंतर त्यांची मुद्रा तयार झाली शिवाजी महाराजांची. प्रतिपतचंद्र लेखैव वर्धिष्णुर विष्णुवंदिता विश्ववंदिता शाह सोनो शिवशेषाम मुद्रा भद्राय राजते. 14 वर्षाचे झाल्यानंतर आपलं फक्त पॅन कार्ड तयार होत हल्ली आणि आधार कार्ड. मला माहिती आहे की आपण आज जगात बदल करू शकणार नाही. आपल्या घरापुरतं काही बदलता आलं तर बदला, याकरता मी बोलतोय. 15 वर्षाचे असताना करिअर सुरू झालं पाहिजे. मला माझ्या मुलाला घरातनं जर मी हाकललं, मी नेहमी माझ्या मुलांना सांगतो, तुम्हाला मी आत्ता हाकललं तर तुमच्या तुम्ही पायावर चालू शकले पाहिजे, तुमचे तुम्ही जगू शकले पाहिजे. येतं का तुम्हाला काही? लगेच हाकलत नाही मी. म्हणलं मी 17 वर्षाचा असताना सज्जनगडावर गेलो, काही येत नव्हतं मला, काही येत. 17 वर्षात मला गडावर जा म्हणले वडील, काय तू घरात करतो काय जा. लहानपणी आपल्यापैकी सुद्धा अनेकांना जाणवत असेल, 14-15व्या वर्षी करिअर. शिवाजी महाराज आपलं गोपालकृष्ण महाराज 12 वर्षाचे असताना आलेत की कंसाकडं, आणि कंसाला ठार मारलंय, दैत्यानं त्या चाणूराला ठार मारलंय. आमची 12-15 वर्षी पाखराला मुलं घाबरतात, सुरवंटाला घाबरतात. पाल आली की ते पलीकडच्या खोलीत झोपतात, झुरळाला तर कायमच घाबरतात. कधी करिअरिस्ट होणार आपण? समर्थांनी इथपर्यंत लिहून ठेवलंय, आपल्या वडिलांचं अन्न शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फुकटचं खाऊ नये, असू दे अन्न सेवू नये वडिलांचेही. आपली शिक्षण व्यवस्था काय होती याकरता मी हे सगळं बोललो. मला मुद्दा काय सांगायचा लक्षात घ्याल. आणि असं छान रामांचं चरित्र. 15 वर्षाचे झाल्यानंतर रामराय परत येतात, आणि आता काय विचारता हो. सभेमध्ये येऊन बसतात, सभा कशी चालली आहे बघतात. पंधरा वर्षाच्या मुलांना जबाबदारी पडली आहे माझ्यावरती, एक गंभीरता आली आहे. अल्लडपणा सोडून दिला पाहिजे. माणसाची वय झाली तरी अल्लडपणा नाही, अल्लडपणा सोडता आला पाहिजे. जबाबदारी पडली माझ्यावरती काही. आणि अशी ती छान मुलं बसली आहेत. आणि आता असेच बसलेले असताना वर्णन करतात चरित्रकार, असेच छानपैकी गप्पा चालल्यात. आणि इतक्यामध्ये एक महान ऋषी तिथे येतात. त्या ऋषींचं आगमन झाल्यानंतर इतका आनंद झाला सगळ्यांना. काय आनंद झाला बघून. या ऋषींचं नाव आहे ऋषी विश्वामित्र, ज्यांनी अफाट तपश्चर्या केली आहे. 20-20 हजार वर्षाचे 3 तप केली आहेत. 60,000 वर्ष तपश्चर्या केली. पूर्वी 1,00,000 वर्ष आयुष्य होतं, आत्ताच्या भाषेत 60 वर्ष तपश्चर्या केली. म्हणजे काय कमाल असेल. 20 वर्ष तपश्चर्या केली, परत 20 वर्ष, परत 20 वर्ष. मध्ये काही खंड पडलाय कारणाने, पण जाऊ दे आता, खंड पडला तर काय जाऊ दे असं नाही, पुन्हा सुरू केली. आणि ब्रह्मर्षी पद असं ताकदीनं मिळवलंय. विश्वामित्र जबरदस्त आहे तो. विश्वामित्र आलेले आहेत अशी बातमी प्रतिहारीने दिली.
प्रतिहारी म्हणजे सेवक. धावत आला त्या सभेमध्ये आणि नमस्कार केला संपूर्ण. वसिष्ठ इत्यादी सगळे ऋषी बसलेत, सगळे 8 मंत्री बसलेत, गावातल्या सगळ्या ज्ञातीचे सामंत बसलेत. प्रतिनिधी, त्याला सामंत म्हणायची पद्धत पूर्वी. सगळ्या ज्ञातीचे, बरं 12 बलुतेदार म्हणतो आपण असं. कुंभार वर्गाचे सामंत बसलेत कुंभार, सुतार वर्गाचे सामंत बसलेत सुतार. सगळ्यांना दरबारात, त्या दरबार हा शब्द आत्ताच आहे, राज्यसभेमध्ये प्रवेश आहे. जातीपातीचं राजकारण आपल्याकडे काहीही नव्हतं, लक्षात घ्या. म्हणजे कुठेच नव्हतं. रामरायांच्याकडे नाहीच आहे, ते तर भगवंत आहेत, ईश्वर म्हणून त्यांच्याकडे बघतोय आपण. पण व्यवस्थेतच नव्हतं. सगळ्यांना प्रवेश आहे. नव्हे, सगळ्यांना राजा हात जोडून विचारणार आहे की मला आता रामाला राजा करायचे, चालेल का? नाही तर तुम्ही सांगाल त्याला मी राजा करतो, असं म्हणलंय राजा. इतका आदर होता आपल्याकडे. हे आपल्या डोक्यामध्ये इंग्रजांनी भरवलेलं आहे, ते फेकून दिलं पाहिजे. आपण सगळेजण कुठल्याही ज्ञातीचे, असा बंदिस्त आवडलेली मूठ जशी असते तसा भारतीय समाज होता. आपण फक्त भारतीय होतो. बरं, आपण ब्राह्मण नव्हतो, आपण क्षत्रिय नव्हतो, आपण वैश्य नव्हतो, आपण शूद्र नव्हतो, आपण कुंभार नव्हतो, आपण सुतार नव्हतो, आपण फक्त भारतीय होतो. आणि भारतीय म्हणून माझी ही जबाबदारी आहे असं प्रत्येकाला वाटायचं आणि तो ते कर्म करायचं. वृत्तीवाचक शब्द आहे तो ब्राह्मणा. वृत्ती, वृ शब्द, वृ याचा अर्थ जगाकरता जे आपण करतो त्याला वृ म्हणतात. व्यवसाय म्हणतो ना आपण. आणि घराकरता जे करतो आपण, आश्रमाकरता, त्याला आश्रम धर्म म्हणतात. आणि जगाकरता करतो त्याला वर्ण धर्म म्हणतात. म्हणून दोन्हीला म्हणून शब्द आहे वर्णाश्रम धर्म. इतकी चांगली व्यवस्था जगात नव्हती त्यावेळेला, असं मॅकॉलेनी लिहिलंय. ईस्ट इंडिया कंपनीनं भारताचं वाईट करण्याकरता ज्याला अपॉइंट केलं त्यानं लिहिलंय, भारतातली माणसं यांच्या डोक्यातलं, म्हणाले भारताबद्दलचं प्रेम काढलं पाहिजे, याकरता यांच्या डोक्यात हे भरवून द्या की हिंदू वेगळे आहेत, मी आमके वेगळे आहेत. हे सगळं आपल्या डोक्यात भरवले. पुन्हा आपल्याला जर रिव्हर्स व्हायचं असेल, तो भारत पुन्हा निर्माण करायचा असेल, तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे असे आपण होतो आणि असे आपण आजही आहोत. असो, तो सेवक धावत आला आणि सभेला वंदन करून त्यांनी सांगितलं, क्षमा करा मला, तुमच्या सभेमध्ये मी व्यत्यय आणला, महत्वाचं राजकीय काम चाललंय आणि मध्ये मी बोललो, पण तसं कारण आहे, मुनी विश्वामित्र आलेले आहेत आणि ते वेशीवरती उभे आहेत. काय करावं राजानं? त्यांना पाठवून दे. नाही, राजा अनवाणी निघाला. कशा करता ही माणसं तळमळत असं विचार करा, राजा लोकांचं कल्याण व्हावं म्हणून. रामांच्या करता विश्वामित्राने आपल्या विद्येचा सगळा खजिना मोकळा केलाय, सगळं देऊन टाकलंय जेवढं आपल्या जवळ आहे ते. का? तशी ही राजे मंडळी आहेत. तसे अजय होते, तसे रघु होते, तसे दिलीप होते, तसे हरिश्चंद्र होते. अनवाणी निघाला. वसिष्ठ निघाले, हातामध्ये कमंडलू घेऊन निघाला, हातामध्ये चांदीची वाटी, त्याच्यामध्ये चंदन उगाळलेलं घेऊन निघाला. पटकन, हे सगळं मला सांगायला वेळ लागतोय. पाटी रहे ममय वाटी तघे विनय घाटी फुले फळजळे हाटी रत्नमय पाठी समुनी सपर पाठी पूजी करतळे दाटी सहित गृह वाटीत आणून ललाटी नवी मुनिपदे पाटी धरो निधन वाटी उदार तर भाटी व भूपती वदे. याला अश्वधाटी असं म्हणतात. घोडा कसा टकडाक 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 चाललाय, अश्वधाटी. पाटी रहे ममय वाटी तघे विनय घाटी फुले फळ जले असे निघाले. आणि काय हो विचारता तुम्हाला, भरा 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 आला आणि जिथे कुठे ते मिळाले तिथे त्यांच्या पायावरती कोमट असं पाणी चांदीच्या कळशीतून पायावर घातलं. राजानी स्वतः, चक्रवर्ती सम्राट आहे बरं, 2 BHK नाही आहे त्याचा. मोठेपणाची कल्पना करून बघा त्याच्या. असा गुडघ्यावर बसला जमिनीवर आणि त्या चंदनानं विश्वामित्रांच्या पायावरती स्वस्तिक काढलं. फुलं आणलेली होती, अशी फुलं वाहिली. वसिष्ठ इतके आनंदित झालेत, वसिष्ठांनी पण 4 फुलं वाहिली. अतिथी आहे हो आलेला, हात जोडून उभा आहे आणि सांगितलं, महाराज या, इति इति भवान इति इति देवा, स्वागत आहे आपलं. हात धरले त्यांचे
विश्वामित्र आणि त्यांची टीम बरोबर आहे, एकटे विश्वामित्र नव्हे, त्यांचे शिष्य आहेत, फॉलोअर्स आहेत त्यांचे. ते अत्यंत आदरानं त्यांना आपल्या राजवाड्यामध्ये आणलं, राजसभेमध्ये आणलं. अचानक जर कुणी आपल्या इथे आलं तर त्यांना त्यांच्या त्यांच्या सन्मानाप्रमाणे बसण्याकरता आसनं असायची. अतिथी आलं तर कुठं बसायचं? आमच्याकडं आज आपल्याला उठावं लागतं, खुर्ची द्यायला लागते. किती व्यवस्था असेल कल्पना करा. याला प्रपंच करावा नेटका म्हणतात. आले लोक तर कधी रिकामे लोक आले, ज्यांचा काहीच सन्मान हे नाही आहे संबंध, असा एखादा दूत आला त्याला बसायला असं नाही. कुठल्या आसनावर कोणी बसायचं? शिस्त, विलक्षण शिस्त आहे. डोळ्यासमोर जरा येऊ दे चित्र. आणि हात जोडले आणि काय म्हणाला तो? कर जोडून भूप म्हणे, हात जोडले, कर जोडून भूप म्हणे, प्रभुजी इच्छित असेल कळवाजी. महाराज, दशरथाचा एक भोळेपणा आहे बरं का. दशरथ जरा ओव्हर एक्साइट होतो आणि बोलण्याच्या भरामध्ये हे विसरून जातो की आपली एक्साइटमेंट दाखवायला हरकत नाही, पण आपली पोझिशन काय. म्हणजे खरंच एक्साइट व्हावा असा प्रसंग आहे, पण मी काही सामान्य नाही आहे, मी राजा आहे. शब्द देताना विचार करून द्यायला पाहिजे की नाही. इतकं छान लिहिलंय अनेकांनी की दशरथाच्या स्वभावाचा एक भोळेपणा असा आहे की तो बोलून जातो आणि नंतर जेव्हा वागायची वेळ येते ना त्यावेळेला जीव जायची वेळ येते त्याची. तर कैकेयीला सुद्धा काही काळजी करू नको, तुझ्या मी प्राणांची शपथ घेतो, अमुक करतो तमुक करतो. कशाला पाहिजे सगळं बोलायचं? मी असतो तो गेलोच नसतो संध्याकाळी. द्या या राज्याभिषेक झाल्या पहाटे निघून गेलो असतो गुवाहाटीला. विनोद सोडून द्यायला मला मुद्दा काय बोलायचा आहे. दशरथाच्या स्वभावाचा एक सामान्य भोळेपणा असा आहे की तो इतकं बोलून जातो. तो म्हणतोय, महाराज, तहानेल्याला थंड वाळ्याचं पाणी मिळावं, उपाशी माणसाला पंचपक्वान्नाचं भोजन मिळावं, खूप वर्ष कोरडवाहू जमिनीवरती एकदम चांगल्या प्रकारचा पाऊस यावा, मृतप्राय व्यक्तीला औषधं मिळावीत, असे तुम्ही माझ्या जीवनात आलेले आहात. तुम्ही फक्त बोला, तुमची सगळी कामं झाली आहेत असं समजा, काही काळजी करू नका, सगळी कामं केली आहेत. हे बर, विश्वामित्र काही गप्पा मारायला सहज आलोय, आपला मॉर्निंग वॉकला निघालो तो सहज तुमच्याकडे आलो, असं रिकामटेकडे नाहीत. विश्वामित्र ज्या अर्थी येतात त्या अर्थी तसं मोठं हेतू घेऊन येणार आहेत. त्यांची मागणी काय, ते गणेशोत्सवातलं 500 रुपये देतात का 200 रुपये असे पावती करायला येणार नाहीत काही. ते त्यांची मागणी विचार करताना खूप लूज स्टॉक ज्याला म्हणतो ना, असं असतं कामा नाही ना. केवढे मोठे आहेत विश्वामित्र, पण स्वभावाचा थोडा भोळसर आहे दशरथ महाराज. त्याच्यात चांगुलपणाचा तो परिणाम आहे असं म्हणा. चांगला आहे तो, थोडा अति चांगला आहे. हात जोडून सांगतो, कर जोडून भूप म्हणे, प्रभुजी इच्छित असेल कळवाजी. काय तुमच्या मनात आहे ते कळवा फक्त. काय तुम्हासी द्यावे, काय तुम्हासी द्यावे, धन धान्य ग्रामवास कळवाजी. रामा 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 हरे हरे, रामा 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 सीतापते, रामा 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 हरे हरे, रामा 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 रघुत्तमा, रामा. तुमचं म्हणणं पूर्ण झालेलंच आहे असं समजा तुम्ही, फक्त तोंडातनं शब्द बाहेर पडायचा अवकाश आहे. काय म्हणले असतील महाराज? ते म्हणाले, राजा, स्वतःच्या योग्यतेला, स्वतःच्या इभ्रतीला, स्वतःच्या स्थानाला शोभेल असंच बोललास, अगदी उत्तम. मला काय पाहिजे सांगू? ऐक. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला
मायावी रात्रींचर कष्टविधी मजसी भार कैकवार करुण यज्ञ नाही सांगता ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा खूप वर्ष झाले मी यज्ञ करू शकलो नाहीये मी यज्ञ आरंभला ही सगळी मंडळी रात्रीच्या वेळेला येतात आणि माझ्या यज्ञाचा विध्वंस करतात माझ्याजवळ काही पुण्याचं सामर्थ्य कमी असं समजू नकोस एका क्षणात शापून भस्म करू शकतो मी पण व्रतस्थ झाल्यावर रागवायचं नसतं शाप कसा देवो मी दीक्षित तो नित्यक्षमी शाप कसा देवो मी दीक्षित तो नित्यक्षमी सोडतोच तो प्रदेश याग मोडता ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा नवीन ठिकाणी जातो पुन्हा तिथली जमीन नांगरून घेतो आणि आता यज्ञाला आरंभ करणार आरविता फिरून यज्ञ आणतात फिरून विघ्न आणि प्रकटतात मंडपात कुंड पेटतात यज्ञाला आरंभ झाल्याबरोबर प्रकट होतात आणि करतात काय सांगू वेदीवर रक्त मांस फेकतात ते नृशंस वेदीवर रक्त मांस फेकतात ते नृशंस नाचतात स्वैर सुखे मंत्र थांबता ज्येष्ठ तुझा पुत्र मला बालवीर राम तुझा देवोत्या घोर सजा बालवीर राम तुझा देवोत्या घोर सजा सान जरी बाळ तुझा घोर योग्यता ज्येष्ठ तुझा पुत्र मला विश्वामित्रांच्या मुखामध्ये इथे रावणाचा उल्लेख आलेला आहे दक्षिणेमध्ये रावण नावाचा राजा राज्य करतो दशानन रावण इंद्रादी देवतांना सुद्धा हा अजयी झालाय आपल्या तपश्चर्येच्या जोरावर आणि त्याचे हे सगळे अनुचर यज्ञामध्ये विघ्न आणतात रावणाचं नाव ऐकलं आणि दशरथाच्या पायाखालची जमीन सरकली बापरे 15 वर्षाचा राम तो रावण कसला काय बोलता तुम्ही शंकित का होसी नृपा चेहरा का पडला मुनी मागे राजकृपा महान कार्याला राजाची कृपा राजाश्रय फार महत्वाचा असतो बरं आता मी आपल्या समोर ही कथा करतोय माझ्यासारखे पुष्कळ कीर्तनकार प्रवचनकार हे काम गावोगावी जाऊन करतायत पण जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात चालू नाहीये की नाही बोला आमचे गुरुजी सांगतात आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माच्या इमारतीला आग लागली आहे आणि आमची प्रवचन कीर्तन म्हणजे संध्येतल्या पळीनं त्यात आम्ही पाणी टाकतो कधी विझणार भागवतामध्ये उल्लेख आहे जनक नावाच्या राजाला नवयोगेश्वर काही उपदेश करायला आले 11वा स्कंद आणि त्यांनी सांगितलं जनका उत्तमोत्तम प्रवचनकार कीर्तनकार तयार कर आणि खेडोपाडी पाठव सर्वत्र पाठव आणि आपल्या संस्कृतीचा प्रचार कर नाही तर आपली संस्कृती संपून जाईल किती महत्वाचं आहे लक्षात घ्याल हे आणि याकरता आवश्यक असतो राजाश्रय राजांनी हे गृहीत धरलं पाहिजे विधानसभा लोकसभा यांनी हे उचलून धरलं पाहिजे वक्ता महत्वाचा नाही आहे हा प्रचार महत्वाचा आहे हे धार्मिक त्याला नका देऊ रंग धार्मिक रंग देऊ नका आपल्या संस्कृतीचा प्रचार असा त्याला रंग द्या
तर कल्चर टिकेल ना. मुनी मागे राजकृपा, बाबरसी काय असा शब्द पाळता. आधी तर म्हणलास मी तुम्हाला पाहिजे ते देतो. अरे कसला आहेस तू. प्राणावर वचनी प्रीत, प्राणाहून वचनी प्रीत, रघुवंशी ही चरित. प्राणाहून वचनी प्रीत, रघुवंशी ही चरित. दाखवी भग राम स्वता पूर्ण सिद्धता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला. मारीच तो सुबाहू, राक्षस ते दीर्घ बाहू. मारीच तो सुबाहू, राक्षस ते दीर्घ बाहू. ठेवीतील शस्त्र पुढे राम पाहता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. दशरथा यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. हे ऐकलं, ऐकलं. आणि वर्णन असं आहे, राजाला भोवळ आली. म्हणलं महाराज यज्ञ रक्षणावर मुद्दा आहे तुमचा, आय विल मॅनेज. राम अजून लहान आहे हो, त्याला काय कळतंय. ऊनमे षोडशे वर्षे रामो राजीव लोचना. ऊनमे षोडशे म्हणजे 16 उणे 1, ओनली 15 years ओल्ड. लहान आहे, त्याला काय कळतंय. बऱ्याचदा असं असतं, प्रेमापोटी आपण आपल्या मुलांची, आपण आपल्या नातवंडांची योग्यता ओळखत नाही. नातू आजी 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 मी आमच्या शाळेमध्ये धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतलाय. हळू धाव रे बाबा. होतं की नाही बघा असं. आपल्याला मुलांवर प्रेम, या प्रेमापोटी इतकी काळजी घेतो आपण त्यांची. हळू हळू, झाडावर नको चढू, जरा टणटणीत पाहिजेत बघ. म्हणून मला बऱ्याचदा आपलं लहानपण आठवतं. आमचे वडील म्हणले काय रे नाही फुलं आणली, तर म्हणले तो आमका आमका पडला. तो पडला म्हणून तू पडणार का, जा फुलं घेऊन ये म्हणले. तू नाही पडत हा. काळजी घ्यायला पाहिजे, एक मध्य पाहिजे. अगदी त्यांना हे नव्हे करायचं. मला मुद्दा हा सांगायचं की आसभर आता इथं मरणाच्या दाढीत सोडायचं. रावणाची म्हणजे रावणाच्या अनुचरांची युद्धाला सोडायचं. 15 वर्षाचा मुलगा दशरथ महाराजांना घाम फुटलाय, बेशुद्ध व्हायची वेळ आली. ते म्हणले तुमच्या यज्ञाची व्यवस्था मी करतो ना, मी येतो. चतुरंग दल बरोबर घेऊन येतो, बेढा घालतो सगळीकडनं, हत्ती उभे करतो तिथे, राक्षस येऊ शकणार नाहीत. तुमचा यज्ञाचं रक्षण करायचं ना, हत्ती आणतो. त्यांनी फार वर्णन केलंय. मंद्र जातीचे, मध्य जातीचे, वामन जातीचे, मिश्र जातीचे, अनेक जातीचे हत्ती आहेत माझ्याकडे. उत्तम घोडे आहेत, उत्तम योद्धे आहेत. सेनापती आमचा चांगला आहे. आम्ही सगळे येतो आणि चारी बाजूला असे गोल हे करून उभे राहतो. यज्ञ होईल तुमचा. विश्वामित्र म्हणाले मला तू नकोस. इथे अनेकांनी विचार केलाय की 15 वर्षाच्या मुलालाच का विश्वामित्र मागताय तो. कारण काय असेल. यज्ञाचं रक्षण करणं हे गौण आहे हो. त्यांना यज्ञ खूप केलेत त्यांनी आणि पुढेही करतील. त्यांनी एखादं मोहिनी अस्त्र टाकलं तर यज्ञ चाललं हेही कोणाला कळणार नाही. त्यांना काही त्याचं नडत नाही आहे. इथे विचार केला पाहिजे. भारतीय संतांनी नेहमी राजा कसा असावा याचं चिंतन केलेलं आहे. प्लेटोचं रिपब्लिक मधलं वाक्य, रिपब्लिक नावाचा ग्रंथ आहे प्लेटोचा, अप्रतिम ग्रंथ आहे. विश्वव्यवस्थे, समाज व्यवस्थेबद्दलचा आहे तो. तो म्हणतो तुम्हाला जर राज्य व्यवस्था चांगली चालवायची असेल तर कॅच द यंगस्टर्स. तरुण मुलांना एकत्र करा. प्लीज कॅच देम यंग. समर्थ रामदास स्वामींनी हे काम केलंय.
2000 वर्षापूर्वी चाणक्याने हे काम केलं. चाणक्य सिरियल ज्यांनी पाहिली असेल त्यांनी आठवा की एवढ्या 7-8 वर्षाच्या लहान मुलाला हाताशी घेतलं, चंद्रगुप्ताला. धनगराचा मुलगा आहे तो, आणि त्याला बिहारचा राजा केला. विवेकानंद नेहमी म्हणत असत, वी आर नॉट किंग बट वी आर किंग मेकर. राजा कसा असावा ही स्वप्न पाहिली आहेत ऋषीमुनींनी, लक्षात घ्या. आणि ती स्वप्न खरी केली आहेत. कसला तरी फडतूस राजा ज्याला काही कळत नाही, बटाट्याचं सोनं करणारा. अकलेचा भागने नुसतं सुप्रीम कोर्टाने एवढं सांगितलं की चालला सगळीकडे तोंड घेऊन. आणि काय विशेष काय तू काय राम वनवासाला चालल्यासारखं झालंय का? तू आधी चुकलाच आहेस मेल्या. बोललं की राग येतं म्हणून मी बोलत नाही. मला अनादर नाहीये कोणाबद्दल, लक्षात घ्याल, पण काय चाललंय हे? मी महत्वाचा नाहीये, आमचा पक्ष महत्वाचा नाहीये, या देशातला सर्वसामान्य मनुष्य महत्वाचा आहे, असा विचार करणारा राजा पाहिजे. समर्थांचं याकरता स्वतंत्र लेखन आहे. क्षात्र धर्म नावाचं प्रकरण लिहिलंय त्यांनी. असा राजा पाहिजे. गनिमांच्या देखता फौजा, ओवी ऐका. गनिमांच्या देखता फौजा, रणशूरांच्या फुरफुरीती भुजा, ऐसा पाहिजे की राजा कै पक्षी परमार्थी. सज्जनांचा पक्ष ओढणारा राजा पाहिजे, ती बाजू उचलून धरणारा राजा पाहिजे, न की इथलं कल्चर संपवणारा, मंदिरं पाडणाऱ्यांना मदत करणारा नाही. काश्मीरमधून हजारो लोक पळून गेले, त्यांना काही न्याय मिळाला का इतक्या वर्षात? बोला. आणि आपल्या डोक्यात भरवण्यात आलं फक्त पंडित. पंडित नाही, सगळ्या जातीचे पळालेत. मला कुठल्या पक्षाविरुद्ध बोलायचं नाही आहे, लक्षात घ्या. हे फार महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याला उद्या इथनं पळून जायची वेळ आली तर, आणि ही येऊ नये वाटत असेल तर अशांच्याच पाठीशी उभे राहा. कुठला राजा असावा हे ठरवा, राजा आपल्यातनं घडवा. हे समर्थांनी केलंय, हे चाणक्यानी केलं. काय आर्य चाणक्य वाचून बघायला पाहिजे. आर्य चाणक्यांचं चरित्र आहे, मुलांनी वाचलं पाहिजे. एक एक प्रसंग तो धनानंद जेव्हा वाटेल तसा बोललाय. एक सामान्य शिक्षक माझा अपमान करतोय, धनानंद म्हणतो. उभे राहिले, विष्णुगुप्त उभा राहिला, म्हणजे चाणक्य म्हणतो ज्यांना आपण. कौटिल्य उभे राहिले, ते म्हणाले शिक्षक कभी सामान्य नाही होता. शिक्षकाच्या गर्भामध्ये, बुद्धी गर्भामध्ये असे अनेक विद्यार्थी तयार होत असतात, जे विद्यार्थी जगाला मार्गदर्शन करतात, जे लोकांना मार्गदर्शन करतात. त्यांनी रडत बसायचं नसतं. काय चाणक्याचं तत्वज्ञान आहे. तेच समर्थांनी महाराष्ट्रात सांगितलं. हे विश्वामित्रांनी हजारो वर्षापूर्वी दशरथाला सांगितलंय. मला जास्त प्रवचन करत बसले नाही, तू मला ह्याला तयार कर, तू मला घे, मी त्याला तयार करतो, मी पॅकेज घेऊन आलोय विथ मॅरेज. बोलले नाहीत ते, पण सगळं प्लॅनिंग आहे. सगळं ओपनली बोलायचं नसतं. सगळं संपलं, बोललं की संपलं. समर्थ म्हणले अवघ्या असं अवघे जेव्हा कळते तेव्हा ते रीते पडते. मला किती वेळा श्लोक येतो, रामम मे दातुमर्हसी म्हणून रामम मे दातुमर्हसी म्हणून रामम मे दातुमर्हसी, म्हणून तू मला राम दे, म्हणून तू मला राम दे, म्हणून तू मला राम दे. याचा आध्यात्मिक अर्थ संतांनी वेगळाच सांगितलाय. ते म्हणाले साधू संत नेहमी रामाला मागतात, बाकी काही मागत नाही. आध्यात्मिक अर्थ आहे. राजकीय अर्थ मी आता सांगितला. आध्यात्मिक अर्थ काय? मला राम पाहिजे. समर्थाची समर्थ म्हणजे रामराय. सेवका वक्रपा आहे, मनामध्ये यावं मी समर्थाचा सेवक आहे काय, समर्थाच्या सामर्थ्याचा सेवक आहे. हो, मी रामरायाचा सेवक आहे, भगवंताचा सेवक आहे, मी कुणीच नाही आहे. हे पक्क करून टाकावं. मला राम पाहिजे का रामाजवळचं सामर्थ्य पाहिजे नुसतं. आपण काय मागतो? रामा माझं लग्न होऊ दे, रामा माझी पत्नी चांगली असू दे, रामा मला भरपूर मुलं होऊ देत, रामा मला मुलांचं शिक्षण होऊ दे. म्हणजे आपण राम नाही मागत, रामाकडे काम मागतो, व्यवहार मागतो. ऋषी मुनी बाकी काही मागत नाहीत, ते राम मागतात. असो. तो म्हणला महाराज, त्यांचं नाव आहे कौशिक, विश्वामित्र नावाचे मुनी. त्यांचं नाव म्हणजे कौशिक गोत्रातले आहेत ते.
कौशिक दुसरा काहीतरी मागा हो. कौशिक मुनिवर मागा मागा कौशिक मुनिवर मागा मागा कौशिक मुनिवर मागा मागा. अहो रामा वाचून नृप पद जागा रामा वाचून नृप पद जागा. वा वा जे इथून येत नाही ना ते इथून ऐका. रागाचं नाव आहे काफी. चहाच्या आधीची कॉफी. रामा वाचून नृपपद जागा कौशिक मुनिवर मागा मागा कौशिक मुनिवर मागा. वर्ष जयास हे 15वे वर्ष जयास वर्ष जयास हे 15वे शरधनुला जो हात न लावे शरधनुला जो. वर्ष जयास हे 15वे शरधनुला जो हात न लावे. योग्य नसे या काजा योग्य नसे हो या काजा. मागा कौशिक मुनिवर मागा मागा कौशिक मुनिवर कौशिक मुनिवर कौशिक मुनिवर मागा मागा. कौशिक मुनिवर कौशिक मुनिवर कौशिक मुनिवर मागा मागा कौशिक. दुसरं काहीतरी मागावं. तुमच्या यज्ञाचं रक्षण एवढाच मुद्दा आहे ना. मी यज्ञाचं रक्षण राम सोडून काही मागा. वाल्मिकी वर्णन करतात विश्वामित्रांना मनातनं बरं वाटलं का राम तसे आहेतच कोणी प्रेम करावास. घेऊन टाका राम मी पण कंटाळलोय म्हणले. जिथे जातात राम सर्वांना जिंकतात. मग आई वडिलांना किती जिंकलं असेल विचार करा. आमच्या मुलांना ही गोष्ट शिकवण्याची गरज निर्माण होत असेल तर याचं कारण आपण रामायण ऐकलं नाही वर्षानुवर्षही. मला माझे आई वडील जर आवडत नसतील समर्थांनी मूर्ख म्हटलंय त्यांना. पहिली चोवी आहे मूर्ख लक्षणातली. दुसरा समास दुसरा दशक त्यातला पहिला समास. जन्मला जयांचे उदरी तयासीच विरोध करी सखी मानली अंतरी तो एक मूर्ख. सुरुवातच पहिली चोवी आहे. उत्तम कुटुंब व्यवस्था ही बेसिक ही सामान्य अपेक्षा आहे हो.
का सोडू का मनात तर बरं वाटलं या ना की बरोबर आहे, कोणी असंच वागेल, पण वरवर त्यांनी वृद्ध जाहला ऋषी निघाला, वृद्ध जाहला ऋषी निघाला, प्रळय काळ जणू आला. वृद्ध जाहला रागावले यश राजगत कथास्मा. वृद्ध जाहला ऋषी निघाला, प्रळय काळ जणू आला. शापिल वाटे राजकुळाला, शापिल वाटे राजकुळाला, शापिल वाटे राजकुळाला. यांच्या दुर्वास असतील, अगस्त्य असतील, विश्वामित्र असतील, यांना एकाला शाप द्यायचं नव्हे, अख्ख्या गावाला अख्ख्या कुळाला शाप द्यायचं सामर्थ्य होतं. बापरे, आता काय करायचं. या क्षणी उपयोगी पडतात ते कुलपुरोहित. आपल्या कुळाचं नेक्स्ट म्हणजे पुढचं हित काय आहे पाहून निर्णय घेतो तो पुरोहित. बरं, आपल्या जीवनात पुरोहिताचं स्थान लक्षात घ्याल. कुळाचं पुरोहित करतो तो नव्हे. हो शापिल वाटे राजकुळाला, वसिष्ठ शांत विद्याला, वसिष्ठ शांत विद्याला, पैसविला आसनी, पैसविला हो आसनी, सविला मुनीनो सकल जानी. कुठले कमंडलू घेऊन राजा आधी नुसतं साखर पेरणी करतो, तोंड देखलं गोड 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 बोलतोस, खूप छान झालं, तुम्ही माझ्या जीवनात आलात, काय पाहिजे ते मागा. खोटारड्या, कुठल्या गावात राहतोस. आमच्या गावाचं नाव घेत नाही. मला पूर्वी गडावर राहायचो ना तेव्हा असं वाटायचं खरं बोलतात हे लोक. यायचे ना विविध गावातले लोक, बुवा आमच्याकडे या ना एकदा. पूर्ण वगैरे काही म्हणलेलं नाही मी. मला वाटलं खरंच असतं हे. जेव्हा गड सोडला तेव्हा लक्षात आलं असतं की असं बोलायचं असतं नुसतं. म्हणून मी तेच गाव ठरवलं. म्हणलं मलाही सोपं जाईल. गंमत सोडून देऊ, मला असं काही हे नाही. रागावले, आधी बोलतोस साखर पेरणी करतोस आणि आता तोंड फिरवतोस. यश राजंगतास्मा, चाललो मी, काही नको मला, एकदम गोड. आणि या प्रसंगी विश्वामित्र रागवलेलं बघून चहा कॉफी आलेली दिसते. म्हटलं जरा थोडी एकाग्रता करा. काय आहे, तो प्रसंग डोळ्यासमोर दिसला पाहिजे बरं का. तर आपण यातनं बाहेर पडून त्यात जाऊ. आणि या प्रसंगाची नोंद वसिष्ठांनी घेतली. असा अधिकार होता असा अधिकार होता वसिष्ठांचा. क्वचित बोलायचे, पण बोलल्यावरती ऐकायलाच लावायचे. महान माणसं कमी बोलतात. रोज सकाळी 8 वाजता पत्रकार परिषद, वाचा 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 बोलायचं. संजय उवाच्या असली भानगड नव्हती तेव्हा. मोठी माणसं कृती जास्त करतात आणि बोलतात कमी. आपोआपच येतं एक परिपक्वता. आपल्यापैकी अनेकाला ही गोष्ट जाणवेल की एकदा परिपक्वता यायला लागली की आपोआप बोलणं कमीच होतं. अगदी महत्वाचं आहे तेवढंच बोलूया. रामकृष्ण परमहंसांनी याला उदाहरण दिलंय. म्हणजे कुठल्याही कार्यालयामध्ये, आत्ताच्या भाषेत कार्यालयात म्हणतो, कुठल्याही कार्यामध्ये, लग्न कार्यामध्ये तुम्ही बघा गर्दी खूप असते. सगळी माणसं गप्पा मारत असतात. इथं वरती काही ते पुण्यावाचन चालू असतं. आमकं नवरा नवरी ते आई वडील दोघांचे काय काय बोलत असतात, गुरुजी सांगत असतात. तिकडे ग्रुप करून बसले असतात लोक. प्रत्येक वेगवेगळ्या गावातले आपापले ग्रुप जमतात असेवाले, म्हणजे समानशीले व्यसनशु सख्यम. आणि मग त्यांच्या गप्पा चालू असतात. रामकृष्ण परमहंसांनी दिलेलं उदाहरण आहे.
ते म्हणले बोलणं कधी कमी होतं कार्यालयात. बघितलंय का तुम्ही? कुठल्याही कार्यालय मी शब्द आत्ता वापरला, कार्यामध्ये कुठल्याही लग्न कार्यामध्ये बोलणं कधी कमी होतं म्हणाले? जेवण सुरू झालं की बोलणं कमी होतं म्हणाले. आणि अजिबात बोलणं कधी कमी होतं? पक्वान्न सुरू झालं की. हेच जीवनात आहे. जेव्हा मनुष्य अंतर्मुख होत जातो, तो जेव्हा अध्यात्माचा खरा आहार करायला लागतो. गरज पडली तरच बोलतात ही मंडळी. विश्वामित्रांनी सांगितलं, इति इति देवा, बसा गुरुजी, थोडा वेळ बसा, मी बोलतो राजाशी. वसिष्ठांचा शब्द असा आहे की विश्वामित्र सुद्धा सादर सविनय ऐकत असत. आणि राजा सांगितलं, राजाशी बोलतात वसिष्ठ, राजा वेड तुझे काय, राजा वेड तुझे काय, राजा वेड तुझे काय, राजा वेड तुझे काय. सत्वर धरीचा मुनीचे पाय, सत्वर धरीचा मुनीचे पाय, सत्वर धरीचा मुनीचे पाय, सत्वर धरीचा मुनीचे पाय, वेड तुझे काय, राजा वेड तुझे, वेड तुझे, वेड तुझे काय. राजा किती चुकतोस तुला कल्पना आहे का? कमी शब्दात सांगितलं बरं, कमीत कमी शब्दात अपमान नाही करायचा. कमी शब्दात योग्य ते सुचवलं. राजा पहिली गोष्ट, दिलेला शब्द फिरवतोयस. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाई. आपल्या कुळाला साजेस वागत नाहीयेस राजा. एक मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा, यज्ञाच्या रक्षणाकरता विश्वामित्रांना तुझ्या मुलाची अजिबात गरज नाही आहे. अरे स्वतः उत्तम योद्धे आहेत ते. पाशुपतासारखी अनेक अस्त्र त्यांच्या जवळ आहेत. या जगामध्ये ते अजयी आहेत. एवढी शस्त्रास्त्र कुणाजवळ नाही आहेत. धर्मात्मा कृशाश्व जे होते, कृशाश्व नावाचे मोठे धर्मात्मा राजे होते, त्यांच्या मुलांनी 54 दिव्यास्त्र तयार केली आहेत. 54. ती सर्वच्या सर्व विश्वामित्रांकडे आहेत. बरं. त्यानंतर जया आणि सुप्रभा नावाच्या 2 स्त्रिया होत्या, मुली होत्या. कुणाच्या मुली? या दक्ष प्रजापतींच्या. त्यांनी आपल्या जीवनामध्ये मोठ्या सायंटिस्ट होत्या. त्यांनी साधारण 500 प्रकारचे अणुबॉम्ब्स तयार केलेत. श्लोक आहे इथे. 500 प्रकारचे. 14 ते 17 वाल्मिकी रामायणातल्या बालकांडातल्या 34व्या अध्यायामध्ये 14 ते 17 या 2 मुलींनी, स्त्रियांना अभिमान वाटेल असं आहे बघा. 500. आता आपल्याला 1-2 अणुबॉम्ब माहिती आहेत, काय 2-4 किती तयार केलेत अमेरिकेने बघा. वेगवेगळ्या प्रकारचे, पॉवरचे असे 500 अस्त्र तयार केलेत. हाताने चालवायचं ते शस्त्र आणि मंत्रांच्या साह्यानं प्रकट करायचं ते अस्त्र. अशी 500. आणि जयानी 500 आणि सुप्रभा यांनी 500. अशी 1000 अणुबॉम्ब्स आणि 54 दिव्य अस्त्र ही सगळी विश्वामित्रांना दिली आहेत. पृथ्वीचा नाश करू शकतात, पलीकडच्या ब्रह्मांडाचा नाश करू शकतात ते इथं मंत्र म्हणून. वसिष्ठ बोलतायत, त्यांना त्या यज्ञाचं रक्षण हा फार गौण मुद्दा आहे. अरे रामाला शिकवायचे त्यांना. केवढं नुकसान करतोयस तो रामाचं. पहिला मुद्दा, दिलेला शब्द फिरवतोयस. दुसरा मुद्दा, त्यांना यज्ञ रक्षणाकरता तुझ्या याची गरज नाही आहे. या रामांची म्हणजे रामांचं पाठबळ पाहिजे असं नाही, रामांचं तू अनहित करतोयस त्यांच्याबरोबर न पाठवून. मी तुला आज्ञा करतो की श्रीरामांना पाठव. केव्हा तरी विचार करा, आहेत का हो हक्कानं आपल्या पाठीशी रागावणारी कोणी? आधी आपण कोणाचं बोलणं खातो का? ते कोण मला अक्कल शिकवणार? मला माहिती त्यांना काय कळतं. आहे की नाही? बघ,
हक्कानं मला वडील रागावले, माझं चूक नाहीये तरी रागावले. सगळं रागावणं ऐकून घेऊन शांतपणानं नंतर बाबा माझं हे चुकलं नाहीये, ही नम्रता आहे का आमच्या? आपलं कसं बरोबर आहे हे सांगायला आपण एवढे एक्साइट असतो की त्यामुळे आपण आयुष्यभर नुकसान करून घेतो. तुकोबा सांगतात, संतांनी यावं आणि माझा कान धरावा, संतांनी मला सुधरवावं, संतांनी मला माझं काही असेल तर मला संतांनी. तुकोबा सांगतात, पांडुरंगा तू मला संत दे, मग मी तुला त्रास देणार नाही. संतांची भेट करून दे, मग म्हणे मी तुला त्रास देत बसत नाही. हक्कानं रागवणारे, प्रेमानं आपलं हित साधणारे अशी माणसं सुद्धा गोळा करावी लागतात हो. आणि कुणी कुणाला कारण नसताना रागवत नसतो, लक्षात घ्या. द्वेष मत्सरानं रागवणारे खूप असतील, पण प्रेमानं हक्कानं आपलं कल्याण म्हणून रागवणारा, अहो शिक्षक सुद्धा हल्ली रागवू शकत नाही तो. ते म्हणतात ते कायदे इतके 50 केलेत. मी परवाच सांगितलं ना, त्या चेन्नईला एका बाईंनी एका विद्यार्थिनीला तू होमवर्क का केलं नाही म्हणून फक्त असं केलं, फक्त असं. ते पेपरला आली होती मोठी बातमी. अपमान झाला त्या मुलीचा, लागलं नाही, नुसतं असं केलं, अपमान झाला म्हणून त्या मुलीच्या आई वडिलांनी केस घातली त्या बाईंच्या विरुद्ध. आणि त्या बाईंना त्या मुलीला अपमान केल्याबद्दल 50,000 रुपये फाईन भरावा लागला. मी म्हटलं मी तर कोट्याधीश झालो असतो. मी का बोलतोय लक्षात घ्याल. समाज कुठे चाललाय, हा किती महत्वाचं वळण आहे. कारण आता यानंतर रामांच्या जीवनात जे 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 घडत गेलंय ना, त्याला कारणीभूत वसिष्ठांचंही वचन आहे की नाही बोला. त्या दिवशी मला रागावून त्यांनी तिकडे पाठवलं नसतं तर माझं हित झालं नसतं की नाही. रामांच्या ठिकाणी स्वतःला कल्पा, मी तिथे असतो. आणि विश्वामित्रच्या समोर ते दशरथाला सांगतायत, माझं ऐक राजा, तू ही गोष्ट कर. आणि आता जायला निघतायत. ही सगळी चर्चा चालली आहे. वाल्मिकी रामायणात उल्लेख येत नाही, पण योग वासिष्ठात उल्लेख येतो की हा सगळा प्रसंग योग वासिष्ठ वाल्मिकीनेच लिहिलेला आहे बरं का. तो ग्रंथ कोणाच्या नावे आहे, तर वाल्मिकींच्याच नावे. नंतर त्यात भरत भेसळ होत गेली, यांनी श्लोक टाकला, त्यांनी एक टाकला, त्यांनी एक टाकला, असं बरंच होत गेले. 32,000 श्लोकांचा ग्रंथ आहे तो. यात असं वर्णन आहे की रामांबद्दल जेव्हा ही चर्चा चालली होती की विश्वामित्र त्यांना मागायला आलेत, दशरथ महाराज देत नाही आहेत आणि वसिष्ठ म्हणाले त्यांना पाठवा. तेव्हा रामांचे काही सेवक, रामांचे खाजगी सेवक, त्यांच्या बरोबरचे, त्यांच्या दालनातले तिथे आले होते. त्यांनी नम्रतापूर्वक नमस्कार केला आणि सांगितलं आम्ही काही बोलू का. ते म्हणाले बोला. श्रीरामांना तिकडे वनामध्ये विश्वामित्रांच्या बरोबर यज्ञरक्षणाकरता पाठवण्याबद्दल चर्चा चालली, आम्ही ऐकतोय, सगळं हे चांगलं आहे, पण तुम्ही रामांना काही विचारलत का. म्हणजे एरवी त्यांना विचारायला पाहिजे असं नाहीये, तुम्ही सांगितल्यावर ते ऐकणारच आहेत, पण रामांची मनस्थिती सध्या ठीक नाही आहे तीर्थयात्रा करून आल्यापासून. कारण जेव्हा 3 वर्षाचा पाठशाळेचा कोर्स पूर्ण होत असे त्यावेळेला पुढचे 6 महिने सगळं जग फिरून यायला लागत असे. आउटिंगला जाऊन यायचं. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार मनुजा चातुर्य ये फार म्हटलंय. आपण असे कूपमंडूक वृत्तीचे का होतो, आपण जग फिरत नाही म्हणून. जग जेवढं फिरतो आपण, खूप लोकांना भेटतो, अनेक मोठे मोठे माणसं पाहतो, अनेक प्रदेश पाहतो, अनेक ठिकाणच्या व्यवस्था पाहतो, तेव्हा आपल्याला आपला कोतेपणा, आपला कमकुवतपणा लक्षात येतो आणि आपल्या ज्याला एक्सपोजर म्हणतो त्याच्यामध्ये भर पडते आणि आपले सगळे डायमेन्शन्स वाढतात, बुद्धीची सुद्धा हो. नाही तर कूपमंडूक वृत्ती, त्या विहिरीतल्या मंडुकाला, त्या बेडकाला वाटतं एवढंच जग आहे. अरे जग फिरून बघा, एकदा देश परदेशात फिरा, भारतात फिरा, अनोळखी ठिकाणी जा, तिथल्या विद्वान लोकांकडे पहा, तिथल्या व्यवस्था बघा, काय उत्तम व्यवस्था. आणि मग आपल्याला लक्षात येतं अरे आपल्यात खूप सुधारणा होण्याची गरज आहे. असं त्यावेळेला होतं. 6 महिन्याचा तो कोर्स प्रत्येक विद्यार्थ्याला करायला लावला, सगळं जग फिरायचं आहे म्हणजे. आणि ते फिरून आल्यापासून रामराय एकदम अंतर्मुख झालेले होते. हे प्रतिहारी सांगतात
की श्रीरामांच्याकडे अनेक प्रकारचे दागदागिने आहेत, राजपुत्र आहे तो, पण एकही दागिना तो वापरीत नाही, सगळे दागिने तसेच कपाटात ठेवले. अंगठी वापरायला पाहिजे आपल्या अंगावर, प्रत्येकाच्या अंगावर एक तरी सोन्या चांदीचा दागिना असला पाहिजे शास्त्राप्रमाणे. बरं, रोज आपल्या अंगावर सोन्याचं पाणी आलं पाहिजे, गळ्यात सोन्याची चेन घाला, पाणी त्या सोन्यावर पडलं की ते पाणी अंगावर आलं पाहिजे. अनेक प्रकारचे रोग सोन्याच्या पाण्याने दूर होतात. सुवर्ण जल, पाणी उकळवून जर प्यालो, त्यात जर सोन्याची अंगठी टाकली तर त्या पाण्याने पोटाचे अनेक विकार जातात. खूप काही आहे, म्हणजे आपल्या पूर्वजांनी शोधून काढलेलं जे आहे ना ते इतकं भारी भारी आहे, त्यातलं आपल्याला नगण्य माहिती आहे, काही माहिती नाही. एकही दागिना ते वापरत नाही. पंचपक्वान्नांचे रेलचेल त्यांच्या दालनात आहेत, काही जेवत नाही, तेवढा वरण भात खाल्ला तर खातात. तुम्हाला नमस्कार करायला येऊन जातात, तिन्ही मातांना आणि वडिलांना नमस्कार करायला सकाळ दुपार संध्याकाळी येऊन जातात आणि लगेच निघून जातात. कोणाशी फारसं बोलत नाहीत, शून्यात नजर लावून बसलेले असतात. आणि जर या तिन्ही भावांनी विचारलं, भरत शत्रुघ्न लक्ष्मणांनी, दादा काय झालं, काही नाही एवढंच म्हणतात. म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलू, डीप डिप्रेशन, अशी काहीतरी रामांची मानसिकता झाली आहे. तुम्ही त्यांना यज्ञरक्षणाकरता घेऊन जाऊ इच्छिता, पण एकदा मला असं वाटतं, मुनी विश्वामित्र आणि मुनी वसिष्ठांना सांगतात, एकदा त्यांच्याशी बोलावं असं आम्हाला वाटतंय. काय प्रेम करणारा सेवक वर्ग आहे बघा. सेवक वर्गाला असं वाटत नाही आमचं काम केलं आम्ही निघालो. पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा त्यांची दखल आहे आणि ती चांगल्या अर्थाने आहे. प्रेम आहे त्यांचं. बरं, त्यांच्याही वैयक्तिक जीवनामध्ये राजे लोकांची, बुवा तुझी मुलं कुठे शिकतायत, त्यांना काही कमी पडतंय का, आम्ही आहोत पाठीशी. प्रेमानं असं दान दिल्यासारखं नाही दाखवत ते. हे सगळे आपण एकरूप आहोत, आपण एकमेकांना मदत केली पाहिजे, हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग सगळ्यांच्यात आहे. कसं तरी काहीतरी नाही चाललेलं, लक्षात घ्याल. आणि असा समाज निर्माण झाला की स्वर्ग वेगळा नसतो, यालाच स्वर्ग म्हटलंय शास्त्रात. जुन्या लोकांना आठवेल, पूर्वी पिढ्यानपिढ्या आपल्या घरामध्ये त्या नोकरांच्या व्हायच्या. आजोबा तिथंच काम करत असायचे, मुलगा तिथंच, नातू तिथंच, आणि काही त्यांना कमी पडू द्यायचं नाही आपले पूर्वज, आणि आपल्याला काही कमी पडू द्यायचं नाहीत ते. अशी नाती असायची. आता नात्यातली माणसं सुद्धा ना त्यातली असल्यासारखी वागतात. विश्वामित्रांनी वसिष्ठांकडे पाहिलं, वसिष्ठांचे डोळे चमकले. श्रीरामांना बोलावण्यात आलं आणि इथे श्रीरामांना प्रश्न विचारलाय. आणि विश्वामित्र आणि वसिष्ठ या दोघांनी ठरवलं, ब्रह्मदेवानी आपल्या दोघांना एकत्र बसवून एक खूप मोठा उपदेश केला होता खूप वर्षापूर्वी. तो उपदेश आता रामांच्या मध्ये ट्रान्सफर करण्याची गरज आहे. आणि एका महान ग्रंथाचा इथं जन्म झाला. त्या ग्रंथाचं नाव आहे योग वासिष्ठ. योग वासिष्ठ, वसिष्ठांनी सांगितलेला योग. इथे श्रोता आहेत प्रत्यक्ष रामराय आणि वक्ता आहेत वसिष्ठ किंवा क्वचित विश्वामित्र. श्रीरामांनी अनेक शंका विचारल्यात, अनेक प्रश्न विचारलेत आणि अत्यंत प्रगल्भ अशा पद्धतीने वसिष्ठांनी उत्तर दिली आहेत. स्वामी रामतीर्थांसारखे संत म्हणत असतात, या संपूर्ण जगामध्ये सर्वोत्तम पुस्तक जर कुठलं असेल तर त्याचं नाव आहे योग वासिष्ठ. काय नाही या योग वासिष्ठात? दासबोधावरती, ज्ञानेश्वरीवरती, अनेक मोठ्या मोठ्या ग्रंथांवरती सगळ्यात जास्त प्रभाव ज्या ग्रंथाचा आहे त्याचं नाव आहे योग वासिष्ठ. दुर्दैवानं या ग्रंथाकडे आपण बघत पण नाही, माहीत पण नसतो हा ग्रंथ. योग वासिष्ठ ग्रंथ असा हातात घेतल्यानंतर हाताला त्याचं वजन पेलत नाही, बुद्धीला काय पेलेल. पण त्याचा थोडा अभ्यास करूया. पण तो तत्पूर्वी रामाना नको, पण आपल्याला चहाची गरज आहे. बरं, चहा कॉफी काय जे असेल ते इथले वरतीच इथेच बाहेरच्या हॉलमध्ये कुठे बाहेरच्या सज्जामध्ये तिकडे व्यवस्था केलेली आहे. आपण तो चहा कॉफी काय असेल ते घ्या. मी आदरणीय सहस्रबुद्धे काकूंना विनंती करतो की त्यांनी पुढची सूत्र हातामध्ये घ्यावीत आणि लोकांना काय सूचना असतील ते द्याव्यात आणि येऊन बसा.
हे ग्रंथ वारंवार ऐकायला मिळत नाहीत, बाकी सगळं मिळेल, म्हणून एकाग्रतेने ऐका. आज हा ग्रंथ आपण पूर्ण करू, विवाहापर्यंत जाऊ. इतकं छान माझ्या मित्रांनी, सुशीलनी आणि अनेक लोकांनी मिळून हेच तयार केलंय बरं. तो 2 वाजल्यापासून इथं आलाय आणि त्यांनी तयार केलाय. नुसता तो पेटी किंवा नुसता उत्तम वैदिक नव्हे, तर याही क्षेत्रामध्ये अत्यंत रसिक असा कलाकार आहे. तर त्याला वेगळा चहा नंतर देणार आहे मी. हां, जय जगद्गुरू समर्थ.